किड्स गेट टुगेदर किंवा क्रिसमस पार्टीसाठी नवीन रेसिपी शोधताय तर ही स्पेशल रेसिपी खास तुमच्यासाठी. खूप इझी रेसिपी आहे. मी 2 ते 3 तास मुगाची डाळ भिजत घातली होती. ती नंतर मिक्सरमध्ये वाटून घेतो आहे. त्याच्यामध्ये आधी मी 4-5 पाकळ्या लसूण, नंतर आलं, 2 मिरच्या आणि थोडी जिरे, नंतर त्यात हळद, मीठ आणि थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये छान वाटून घेतलं. मिश्रण आपलं रेडी झालं आहे. ते एका बाउलमध्ये काढून घेतलं. नंतर साईडला आपण जे आप्पे पात्र असतं त्याच्यामध्ये ही रेसिपी बनवणार आहोत. कटोरीसाठी आपण तयारी करतोय. छान ऑइल मी स्प्रेड केलं. नंतर त्यात सगळं बॅटर ॲड केलं. बघू शकता तुम्ही. ॲक्च्युली मी बाजूचं पहिले बॅटर ॲड करते, नंतर मध्ये टाकते, कारण ते मधले जे आपण आप्पे पण करताना मधलं लवकर रेडी होत असतात. आणि ते व्यवस्थित स्प्रेड करते. ते व्यवस्थित बॅटर स्प्रेड केलं म्हणजे ती कटोरी आपली रेडी होणार आणि त्याच्यामध्ये आपण स्टफिंग ॲड करणार. स्टफिंगसाठी मी हे चीज कॉर्नचं बॅटर रेडी केलं. याच्यामध्ये शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, कॉर्न, चीज आणि वेगवेगळे सॉसेस ॲड केले. ह्या स्टफिंगची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मी ती लास्टमध्ये लिंकमध्ये ॲड करून देईल. ती तुम्ही बघून घ्या. खूप इझी आहे, बट हे स्टफिंग खूप सुंदर रेडी होतं आणि झटपट होणारी रेसिपी आहे. नंतर त्यात मी बटर ॲड केलं आणि वरतून तुम्ही याच्यामध्ये प्रोसेस चीज, आता मी प्रोसेस चीज होतं माझ्याकडे ते ॲड करते. बट जर तुमच्याकडे जर मोझरेला असेल तर ते अतिउत्तम. ते खूपच सुंदर रेडी होणार मग मोझरेला चीज जर तुम्ही ॲड केलं तर. आणि अजूनही तुम्ही स्टफिंग रेडी करून टाकू शकता, जी पिझ्झामध्ये स्टफिंग असते. माझ्याकडे जे होतं आत्ता अवेलेबल तसं मी ते रेडी केलं आहे. अगदी 2 मिनटासाठी आपण ते झाकून ठेवलं आहे. बघू शकता छान वाफ आली आहे आणि मस्त असं बटर मेल्ट झालं आहे आणि त्याच्यावरती मी आता ओरेगॅनो स्प्रिंकल करते. बघू शकता खूप झटपट होणारी रेसिपी आहे आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये येऊन नक्की सांगा. आणि जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.